सांगितलं त्यांच्या भाषेत। कदाचित तुकारामांची आजची शेवटचीच भेट होती। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। तुमची आमची हेची भेटी, येथूनी जन्म तुटी। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। रामकृष्ण रामकृष्ण मुखी बोला, रामकृष्ण रामकृष्ण मुखी बोला। तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। सगळ्या भक्तांना नमस्कार केला, सगळ्यांचा निरोप घेतला। भागवतावर कीर्तन आटोपलं होतं। भैरवीचे स्वर लावले, वाजवा भैरवी। फाल्गुन मध्य प्रतिपदा इसवी सन 1648 दुपारी 12 वाजता कीर्तन आटोपलं। आम्ही जातो अमुच्या गावा लोकांना सांगितलं, परमेश्वराला नमस्कार केला आणि परमेश्वराला विनंती केली पांडुरंगाला की प्रत्येक जन्मी तुझी अशीच कृपा माझ्यावर असू दे। भक्तांनाही सांगितलं, सगळ्यांवर परोपकार करा, कोणाचंही मन दुखवू नका। आणि शेवटचं भैरवीतलं पद गायला सुरुवात केली। शेवटची विनवणी संत जनी परिसावी, शेवटची विनवणी संत जनी परिसावी। शेवटची विनवणी संत जनी परिसावी। विसरतो ना पडावा, विसरतो ना पडावा, विसरतो ना पडावा माझा देवा तुम्हाची। शेवटची विनवणी संत जनी परिसावी, शेवटची विनवणी संत जनी परिसावी। आता फार बोलो काही अवघे पायी विदित, आता फार बोलो काही अवघे पायी विदित। आता फार बोलो काही अवघे पायी विदित। शेवटची विनवणी संत जनी परिसावी, शेवटची विनवणी संत जनी परिसावी। तुका म्हणे पडलो पायी करा छाया कृपेची। तुका म्हणे पडलो पायी, तुका म्हणे पडलो पायी।
करा छाया कृपेची तुका म्हणे पडलो पायी करा छाया कृपेची तुका म्हणे पडलो पायी करा छाया कृपेची शेवटची विनवणी संत जनी पडी जावी शेवटची विनवणी संत जनी पडी जावी विसरतो ना पडावा विसरतो ना पडावा माझा देवा तुम्हासी शेवटची विनवणी संत जनी पडी जावी शेवटची विनवणी संत जनी पडी जावी संत जनी पडी जावी संत जनी पडी जावी. पूर्णत्व आलं होतं. सगळ्यांचा निरोप घेतला. काही चूक झाली असेल तर क्षमा करा, सगळ्यांची माफी मागितली. मंदिरातून बाहेर पडले. समोरच इंद्रायणी होती. सगळे भक्त लोक त्यांच्या मागे मागे आले. अगदी माध्यान्हाची वेळ होती. भक्तांच्या लक्षात आलं होतं की आज तुकाराम आपल्यातून जाणार. सगळे भक्त व्याकुळ झाले होते. इतके दिवस त्यांचा छळ केला, पण जाताना त्यांची किंमत थोडीफार कळली होती. तुकाराम विठ्ठल मंदिराच्या बाहेर आले. इंद्रायणीच्या तीरावर आले. सगळ्यांना सांगितलं की आता पुढे तुम्ही येऊ नका. मी इंद्रायणी पार करील, पुढे जंगलात जाईल आणि वैकुंठ गमन करील. इंद्रायणीच्या तीरापर्यंत संपूर्ण भक्त मंडळी आली. इंद्रायणी पार करून तुकाराम सगळ्यांना नमस्कार करून पुढे जंगलात गेले. जंगलात वैकुंठातून विमान आलं. आता वैकुंठात तुकारामांना जायचं होतं. वैकुंठ यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः. वैकुंठ म्हणजे काय आहे? फक्त आनंद, फक्त स्वर्गीय आनंद. सुख नाही, दुःख नाही, रात्र नाही, दिवस नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, अग्नी नाही, पाणी नाही. काय आहे? फक्त आनंद. स्वतःमध्ये स्पंदित होणारं स्पंदन, केवळ आनंद, काहीच नाही. परमशून्य अवस्था, परमशून्य अवस्था. त्या अवस्थेतून पुन्हा या जगात आपण येतो आणि ती परमशून्य अवस्था ज्याला आज शोध लागलेला आहे, ब्लॅक होल. गीतेमध्ये सांगितलेल्या उत्पद्यन्ते विलीयन्ते, संपूर्ण ब्रह्मांड त्या एका छोट्याशा 1 किलोमीटरच्या पोकळीमध्ये गळप होणार आहे. जबरदस्त तिथे इतकी उष्णता आहे, इतका काळोख आहे, गडद काळोख आहे की त्याच्यातून टाचणी सुद्धा जाणार नाही. त्याच्यात संपूर्ण ब्रह्मांड एक दिवस गळप होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरं ब्रह्मांड निर्माण होणार. त्याला ब्लॅक होल, कृष्णविवर म्हटलं आहे. ती विश्वाची मूळ अवस्था. कृष्णविवर सुद्धा काळा आहे, पांडुरंग सुद्धा काळा आहे. विश्वाच्या मूळ अवस्थेचं साकार रूपात दर्शन म्हणजे काळा पांडुरंग. तुकारामांना माहिती झालं होतं आणि आता त्यांना परमात्म्यात विलीन व्हायचं होतं. आत्मा परमात्म्यात विलीन होणार होता. जंगलात आले. वैकुंठातून विमान आलं. तुकाराम विमानात बसले. आत्मा परमात्म्यात विलीन झाला. तुकाराम वैकुंठाला गेले. संपूर्ण जनांनी हात जोडले तुकारामांना. सदेह वैकुंठ गमन. फाल्गुन वद्य प्रतिपदा इसवी सन 1648. आणि तुकाराम स्वतः ब्रह्म बनले, स्वतः पांडुरंग बनले. तुका झाला से पांडुरंग, तुका झाला से पांडुरंग, तुका झाला से पांडुरंग, तुका झाला से पांडुरंग, तुका झाला से पांडुरंग. हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. तुका झाला से पांडुरंग,
तुका झाला से पांडुरंग. मन हे शेवंती देऊ भगवंती पुनरपि संस्कृती येणे नाही. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. मन हे तुळशी देऊ ऋषिकेशी. मन हे तुळशी देऊ ऋषिकेशी पुनरपि जन्मा येणे नाही. पुनरपि जन्मा येणे नाही. पुनरपि जन्मा येणे नाही. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा. तुझा वास व्हावा वैकुंठासी. तुझा वास व्हावा वैकुंठासी. तुझा वास व्हावा वैकुंठासी. तुझा वास व्हावा वैकुंठासी. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. रामकृष्ण रामकृष्ण मुखी बोला. रामकृष्ण 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 मुखी बोला. तुका जातो वैकुंठाला. तुका जातो वैकुंठाला. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. ओवाळा माझ्या सद्गुरु राणा. ओवाळा माझ्या सद्गुरु राणा. पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार. पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. निराकार वस्तू कैसी आकारा आली. निराकार वस्तू कैसी आकारा आली. सर्वाघट व्यापक माझी सद्गुरु माऊली. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. सोळा सांदे 72 नाड्या काया रचलेली. 16 सांदे 72 नाड्या काया रचलेली. 9 खिडक्यांचा डोल आत मूर्ती बैठवली. 9 खिडक्यांचा डोल आत मूर्ती बैठवली. तुका झाला से पांडुरंग. तुका झाला से पांडुरंग. सप्तसागरांचा वेढा कैसा घातला. सप्तसागरांचा वेढा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला.
तुका म्हणे बाप माझा कनवावाला, तुका झाला ते पांडुरंग, तुका झाला ते पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग